अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाची पाणी पातळी वेगाने वाढली आहे। परिणामी गुरुवारी दिनांक 30 जुलै रात्री 11:32 धरणाचे स्वयंचलित द्वार क्रमांक 6 उघडले आहे। धरणाचे दार उघडल्यामुळे भोगावती आणि पंचगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। सध्या मिळालेल्या माहितीनुसार स्वयंचलित सेवाद्वार क्रमांक 6 मधून 1428 क्युसेक आणि बीओटी पॉवर हाऊस मधून 1400 क्युसेक असा एकूण 2828 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग थेट नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे। धरण क्षेत्रात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास इतर स्वयंचलित दरवाजेही उघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। धरणातून विसर्ग सुरू झाल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत। नदीकाठच्या रहिवाशांनी विशेषतः सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी। नदीपात्रात पाण्याचा वेग आणि पातळी अचानक वाढू शकते, त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांनी आपल्या जनावरांना नदीपात्रात किंवा नदीकाठच्या भागात नेणे पूर्णपणे टाळावे। नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपले विजेचे पंप आणि इतर शेती साहित्य वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवावे। प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनेचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।